नमस्कार, तुमचे स्वागत आहे टी ए मोटिवेशनवर. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना ते ऐकल्यावर तुमच्याकडे अभ्यास करण्याशिवाय दुसरं कुठलंही ऑप्शन उरणार नाही. तुमच्यासमोर फक्त आणि फक्त तुमचं ध्येय असेल आणि त्यासाठी तुम्ही मेहनत कराल. आज तुमच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही मेहनत तर करताय पण तुम्हाला रिझल्टच मिळत नाही. तुमच्यासमोर पुस्तकाचा ढीग लागला आहे. तुमच्यासमोर तुमचा खूप सिलेबस बाकी आहे आणि तुम्ही विचार करताय की कसं मी पडू याच्यामधून, मी स्वतःला कसं बाहेर काढू याच्यामधून. तुम्हाला सगळं काही कळतंय. हे सिलेबस, हे अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पण तरीही तुम्ही कुठेतरी यात स्वतःला गुंतवत नाही आहात. कारण तुमचं मन दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुंतलंय. तुम्हाला दुसऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटतात, जसे की मोबाईल पाहावासा वाटतो, यूट्यूब पाहावेसे वाटते, इंस्टाग्राम, ट्विटर यासारखे बघावे वाटतात सोशल मीडिया. त्यामुळे तुमच्या मनात एकच गोष्ट चालली आहे, मी कसं यामधून बाहेर येऊ, मी कसं या सगळ्यामधून दूर पडू. आणि कुठेतरी तुम्ही स्वतःचं मन भटकत आहे. तुम्ही स्वतःच अभ्यास करण्याआधी म्हणताय, नाही माझ्याकडून नाही होणार, नाही माझं मन नाही लागणार, मला झोप येईल, मला करावंसं वाटणार नाही, मला आळस येईल, मला कंटाळा येईल. हे सगळं काही तुम्ही आधीच विचार करता. मग ते करताना का होणार नाही? ते नक्कीच होईल. कधीतरी एकदा अभ्यासाला बसण्याआधी एकदा तरी असा विचार करून बसा, एकदम फ्रेश माइंडने बसा. असा विचार करा की आता तर मी बसेलच अभ्यासाला, आता तर मी माझा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय उठणारच नाही. मी करून दाखवेन. मी आधी एवढा आज टॉपिक करणारच आणि ते झाल्यावरच उठेन, नंतर बाकीच्या गोष्टी करेल. कधी असा विचार करून बसता का हो अभ्यासाला? नसाल बसत तर बसून बघा आणि मग बघा तुम्हाला काही फरक दिसतोय की नाही. तुम्हाला डिस्टर्ब करायला बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुमचा मोबाईल, त्यातील ॲप, तुमचे मित्र, तुमची झोप, तुमचा तो आळस, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण किती पडणार अभ्यासापासून? आणि पडून जाणार तरी कुठे? शेवटी कधी ना कधी तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे ना. कधी ना कधी तुम्हाला काहीतरी बनायचंच आहे ना. कधी ना कधी तुम्हाला काहीतरी करायचंच आहे ना. तुम्ही नेहमी लाईफ टाईम तसे बसूनच नाही राहू शकत की हा सगळा टाईमपास, तुमचे मित्र, तुमचा मोबाईल, त्यातील ॲप्स, हे सगळे फक्त तुमचा टाईम वेस्ट करतात, तुम्हाला पुढे हेल्प नाही करणार. उलट यामुळे तुम्हाला पछतावा होईल की तुम्ही यांच्यामुळे किती वेळ वाया घालवला. मग काय करणार आहात तुम्ही? काय करणार? एखादं छोटंसं ध्येय बनवून, एखादं छोटंसं लक्ष बनवून त्या लक्ष्यामध्ये पडणार आहात का? एकदम छोट्या ध्येयामागे लागणार का? तुम्ही जो विचार केला आहे, तुम्हाला जशी लाईफ जगायची आहे, जसं तुम्ही जसा विचार करता, मी हे करेल, मी ते करेल, मी हे घेईल, मी ते घेईल, मी मोठं स्वप्न पाहिल, मी असं बनेल, मी तसं बनेल, तुमचे तेच स्वप्न तुम्ही मारून टाकणार का? कारण ते स्वप्न जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मोठं करावे लागेल. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही तुमचा वेळ घालवत राहिलात तर तुम्हाला कसं काय होईल ते प्राप्त? कसं काय मिळेल तुम्हाला सगळं काही? कसं काय जगाल तुम्ही तुमची स्वतःची लाईफ? मग आता काय करायचं आहे? तुम्ही बदलू शकता का? हो, तुम्ही नक्कीच बदलू शकता आणि नक्कीच तुम्ही ते सगळं काही मिळवू शकता जे तुम्हाला मिळवायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. जे तुम्हाला करावंसं वाटतं, जे तुम्हाला मिळावंसं वाटतं ते सगळं काही तुम्ही करू शकता. हा वेळ जो आहे ना, हे तुमच्यासाठी प्रॉब्लेमही आहे आणि त्याच प्रकारे ही सोल्युशनही आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे खूप वेळ असतो त्यावेळेस तुम्ही म्हणतात, करून घेईल, आज नाही, उद्या करेन, उद्या नाही, नंतर करेन, करून घेईल. पण ज्यावेळेस तुमच्याकडे हा वेळ उरत नाही ना, त्यावेळेस ते दिवस, ते महिने हळूहळू संपतात ना आणि तुमच्याकडे खूप कमी वेळ उरतो ना, त्यावेळी तुम्ही असा विचार करता की इतक्या वेळात मी कसं काय करू, माझ्याकडे कसं काय होईल. अरे, ज्यावेळेस तुझ्याकडे वेळ होता त्यावेळेस तू म्हणत होता की खूप वेळ आहे, मी करून घेईल. आणि ज्यावेळेस हा वेळ संपलाय त्यावेळेस तू म्हणतोय की आता मी कसं काय करू. खरं सांगा, यामध्ये चूक कोणाची आहे? आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? आपल्याला सगळं काही चुटकीत हवं असतं, एका क्षणात हवं असतं, सगळं काही आत्ताच हवं असतं. मी आज अभ्यास केलाय ना, मग सगळं काही आत्ताच व्हायला पाहिजे. मी आजच सुरुवात करेल, पण मला सगळ्याचं फळ आजच मिळायला हवं. असं सगळं काही लगेच आत्ताच नाही मिळत. यासाठी ना काही वेळ जाऊ द्यावा लागतो. आपल्याला एकाच दिवसात रिझल्ट हवा असतो, एकाच दिवसात खूप मोठा तीर मारायचा असतो. हे कसं काय शक्य आहे? आणि तुम्हाला तीच आशा असते, तुम्हाला तीच वाटतं की मी कशाला अभ्यास करू, याचा काय फायदा होणार आहे मला आणि कधी होणार आहे, असे वेगवेगळे विचार तुमच्या मनात येतात आणि तुम्ही सोडून देता, तुम्ही थांबून जाता. आणि मग काय? पुन्हा तोच टाईमपास, पुन्हा तेच वेळ वाया घालवणं, पुन्हा तो सगळा बिनकामाचा व्यवसाय आपला चाललेला असतो आणि तुम्ही पूर्णपणे डिमोटिवेट होऊन जाता.
डिमोटिवेट झाल्यावर कशाचा तो अभ्यास? आणि पुन्हा दिवस येते, मग पुन्हा तुम्हाला आठवतं की मी माझा पूर्ण वेळ वाया घालवलाय, मी खरंच अभ्यास करायला हवा होता. किती दिवस तुम्ही हे सगळं चालवणार आहे? तुम्हाला काहीही करून कधीही करून अभ्यास करावाच लागेल. तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करावा लागेल, तुमचं अभ्यासात मन गुंतवावं लागेल. कारण तुम्हाला स्वप्न जर तुमचं पूर्ण करायचं असेल ना, तर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. हे तुमचं चालू आहे ना, थोडेसे अभ्यास करता, मोटिवेटेड होता आणि नंतर डिमोटिवेटेड होता, मी नाही करू शकत, माझ्याने नाही होणार, आणि मग सगळं काही सोडून द्यायचं. मग पुन्हा एखाद्या दिवशी उठायचं, नाही मला करायचं आहे, आणि त्यानंतर पुन्हा डिमोटिवेट व्हायचं. हेच आपलं असं चालू असतं ना. मग पुन्हा करायचं, रिझल्टची वाट बघायची, आणि मग पुन्हा मनात विचार येतो काय होईल हे सगळं करून, मग पुन्हा सोडून द्यायचं. हे कसं चालू आहे माहिती आहे का? एक गाडी असते ना, थोडी चालते थोडी बंद पडते, थोडी चालते थोडी बंद पडते, तसंच चालू आहे. आणि अशी गाडी, मला सांगा, अशी गाडी रेसमध्ये टिकेल तरी कशी? ही गाडी रेसमध्ये कशी टिकणार? जर रेसमध्ये उतरायचंच असेल ना, वेगाने धावणारी गाडी पाहिजे. गाडी कशी सुपरफास्ट असावी लागते. तुम्ही खूपदा विचार केला असेल ना, मी आता चेंज होईल, मी स्वतःला चेंज करेन, मी खूप चांगल्या गोष्टी करेल, मी खूप चांगलं बनेन, मी खूप चांगला अभ्यास करेन, आणि मी काहीतरी करून दाखवेन, मी काहीतरी बनवून दाखवेल. पण हे सगळं किती काळापर्यंत असतं? काहीतरी ठराविक काळापर्यंत, ठराविक वेळेपर्यंत. मग तो काळ गेला, तो वेळ गेली की तुमचं सगळं जसच्या तसंच चालू होत जातं. पण हे सगळं करून चालणार नाही, तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. तुमचं जे कुठलं ध्येय आहे, तुमचं स्वप्न आहे, ते तुम्हाला पूर्ण करावंच लागणार आहे. त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जो कुठला अभ्यास करावा लागेल, जो कुठली मेहनत करावी लागेल, जे काही कष्ट करावे लागत असतील ना, ते कष्ट शेवटी घ्यावेच लागतील. त्याशिवाय तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्तच होऊ शकत नाही. हे सगळं तुम्ही समजून घ्या, हे पूर्णपणे तुमच्या डोक्यात घालून घ्या की केव्हा ना केव्हा काही ना काही तुम्हाला करावंच लागेल. काही ना काही केल्यापेक्षा काहीतरी असंच करा ना जे तुम्हाला करायचं आहे, जे तुम्हाला चांगलं आहे, जे तुमचं स्वप्न आहे, जे तुम्हाला करायचंच आहे. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही, फक्त तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवणं बंद करायचं आहे. जसं तुम्ही प्रत्येक वेळी विचार करताना, मी माझा अभ्यास पूर्ण करेल, मी काहीतरी करून दाखवेल, मी माझं ध्येय पूर्ण करेल, मी माझं स्वप्न पूर्ण करेल, मी माझ्या आईवडिलांना काहीतरी बनवून दाखवेल, मी सगळ्यांना दाखवून देईल, अगदी तसाच विचार तुम्हाला पुन्हा करायचा आहे. पण यावेळी मागच्या वेळीसारखं ठरवायचं नाही आहे, तर त्यावर ॲक्शन घ्यायची आहे, त्यानुसार कृती करायची आहे, त्यावर पावलं उचलायची आहे. रोज थोडं का होईना पण पुढे जायचं आहे. तुम्हाला पूर्णपणे फोकस करायचं आहे तुमच्या ध्येयावर, तुमच्या लक्ष्यावर, तुमच्या एम ड्रीमवर. तुम्ही नक्कीच करू शकता, फक्त सुरुवात करून बघा. हळूहळू तुमचं मन अभ्यासात नक्कीच लागेल. तुम्ही जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की नाही, आता मला नाही करायचं आहे, आता मला ठेवून द्यायचं आहे, आता मला रिप्लाय द्यायचं आहे, आता मला झोपायचं आहे, आता मला थोडंसं मोबाईल बघायचं आहे, जेव्हा हे सगळं तुम्हाला वाटेल ना, तेव्हा स्वतःला सांगा की हीच तुझी खरी परीक्षा आहे. आणि खरंच तुमची हीच परीक्षा आहे, आणि तुम्हाला ह्याच परीक्षेत पास व्हायचं आहे. जर या परीक्षेत पास झाला ना, तर तुम्हाला त्या परीक्षेत पास होण्यापासून तुम्ही स्वतःही अडवू शकत नाही. कारण याच परीक्षेत तुम्ही पास झालात तर तुम्ही स्वतःही अडवू शकणार नाही. कारण ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करतात, त्या गोष्टीमुळे तुम्ही डिस्टर्बच नाही झालात तर तुम्ही कंटिन्यू अभ्यास करू शकता, खरंच खूप अभ्यास करू शकता, आणि तुमच्या ध्येयाच्या जवळ जाऊ शकता. पण जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, तेव्हा लक्षात ठेवा, मी काय ठरवलं आहे, मला काय करायचं आहे, मला काय वाटतं आहे, सगळं काही आठवा जे तुम्ही ठरवलं होतं. पण उठू नका, पण हार मानू नका, अभ्यास करायला बसा, सुरुवात करायला शिका. तुम्ही करू शकता. तुम्ही सुरुवात तर करा तुमच्याचसाठी, तुमच्याच आयुष्यासाठी. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला ही मेहनत घ्यावीच लागेल. तुम्ही इतकं तर करूच शकता. तुमच्या आईवडिलांची काय स्वप्ने आहेत, काय अपेक्षा आहेत त्यांच्या तुमच्याकडून, ती अपेक्षा तर पूर्ण करा तुमच्या चांगल्या फ्युचरसाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. स्वतःवर विश्वास ठेवा की मी करेल, मी काहीतरी करून दाखवेल, मी काहीतरी मोठं करेल. आणि यावेळेस अशी सुरुवात करा की तुम्हाला मध्ये वाटायलाच नको की मला थांबायचं आहे, मध्ये तुम्हाला वाटायलाच नको की मला हे सोडून द्यायचं आहे. शेवटपर्यंत फक्त आणि फक्त पुढे जात राहा, तुमच्या ध्येयाच्या जवळ जात राहा. स्वतःला समजवा की मी अभ्यास करू शकतो, मी करेन, आणि मी सर्वांना करून दाखवेनच. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तुम्ही काही करू शकत नाही म्हणून. तुमच्यासमोर ज्याही सिच्युएशन असेल ना, त्या सर्वांना हँडल करा, आणि तुम्ही सर्व काही करू शकता. मला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मी करू शकतो असं ज्यावर तुम्ही स्वतःहून म्हणाल ना, त्यावेळेस तुम्ही काहीही करू शकता.
आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया TA मोटिवेशनवर. आणि खरंच जर तुम्हाला आजपासून सुरुवात करायची आहे तर कमेंटमध्ये आय एम स्टार्ट फ्रॉम नाऊ असं नक्की लिहा. धन्यवाद.